तर बघा, काव्याचं रोजचं काम चालू आहे, पाणी बाटल्या भरून ठेवायचं. ती रोज हे काम करते. तिला खूप आवडतं पाण्यात खेळायला. मग खेळण्याच्या ऐवजी मी तिला बाटल्या भरायला लावते आणि ती पण खुशी करते. आणि प्रत्येक गोष्टीत माझ्या मध्ये असतेच काय ना काहीतरी करायला. तिला आवडतं असं काय ना काहीतरी करत बसायला, मध्ये यायला. त्यानंतर शिवमंदिरला गेलेले हिचे पप्पा आणि दोघेजणी गेलेले मला ठेवून घरी. आणि बघा यांची मजा किती चालली आहे. फोटो वगैरे व्हिडिओ वगैरे काढून मला दाखवायला आणले या लोकांनी. आणि किती मस्त एन्जॉय केलं आहे बघा यांनी. फुलं वगैरे घेऊन गेलेली, सकाळी लवकर गेलेली 7 वाजता आंघोळ करून. आणि यांची मजा बघा. हे आहे शिवमंदिर अंबरनाथचं. दुपारी मी बटाटे वेपर्स बनवायला घेतलेले आणि बटाट्याचे वेपर्स सगळ्यात चुराच होत होतं. काय माहिती काय झालेलं ते. बहुतेक त्याची हे आहे ना, तिचं ती खिचणे ना, त्याचं हेच झालेलं. त्याचं पात्र सगळं मोडून झालेलं काव्याने खेळून. आणि तर सगळं मी बारीक करून घेतलं. थोडे मोठे काप पडलेले याचं. आणि काव्याचे बघा सगळ्या गोष्टीत मध्ये चाललेलं असते. मग 2 पाण्याने चांगलं धुवून घेतलेलं मी बटाट्याचे वेपर्स. काव्या तरी पण बघा हात मध्ये घालते. मग 2 पाण्याने धुवून मी नंतर मग 3ऱ्या पाण्यात टाकून त्यात तुरटी वगैरे टाकली, मीठ वगैरे. टाकून घेतलं होतं मी. तुरटी वगैरे टाकते आता. तुरटी टाकल्यानं पांढऱ्या शुभ्र होतात. पण माझे जे काप आहेत ना, ते जरा मोठे झाले त्या पात्रामुळं. त्याच्यानंतर मीठ टाकून घेतलं मी. मीठ टाकलं तो बऱ्यापैकी चांगलं मीठ टाकून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर चांगलं हलवून घेतलं त्याला. त्याच्यानंतर चांगलं हलवून घेतलं मी आणि 10-15 मिनटं झाकून शिजवून घेतलं. जास्त शिजवायचं नसतं त्याला. मग शिजवल्यानंतर अशा ह्याच्यामध्ये शिजवून घ्यावं लागतं त्याला. त्याच्यानंतर मी गाळून घेतलं चांगलं आणि पाणी नितळायला ठेवलेलं त्याला एका बाजूला. काव्याचं चालले टाकामाका बघायचं. इथं मला उन्हासाठी म्हणजे हेच नाही टाकायला बाहेर सुकायला, त्यामुळे मी आतमध्येच टाकणार आहे घरात फॅनखाली. तर फॅनखाली खूप वेळ जाईल. उन्हामध्ये होतं लगेच, पण फॅनखाली बराच वेळ जातो. 1-2 दिवस तरी आपल्याला त्या वाऱ्याखाली टाकायला लागतं. आणि ना काय गंमत झाली, बटाट्याच्या वेपर्सचं ते बटाटे आहेत ना, त्याच्यावरचं त्याचं कवचच मी काढलं नाही, सालच काढलं नाही. कावळ्यानं आता तसंच मी बारीक केलं आहे. असं जाऊ द्या, एवढं काय फरक पडत नाही. त्यानंतर मी सगळं गाळून घेतलं आहे आणि ताटामध्ये ठेवलेलं ते गाळून घेऊन. तोपर्यंत म्हटलं बाहेर जाऊन टेबलावरती कपडा अंथरून घ्यावा. हे बघा अशा प्रकारे गाळून घ्यायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर मी कपडा बाहेर अंथरून ठेवलेला. मग त्याच्यानंतर मी टाकून घेतलं. तो व्हिडिओ नाही घेतलेला मी. आणि तुम्ही पण असं ट्राय करून बघा कसं होतं ते. आजच्यासाठी एवढंच होतं. बाय.